ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सायलीला जेलमध्ये घातलेलं असताना तिला सोडवण्यासाठी अर्जुन आकाश पाताळ एक करणार आणि नागोबाने पेरलेल्या पोलिसाच्या मार्फत सत्य उघडवून घेणार। आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। तर आता आपण पाहतोय की इकडे सायलीला अरेस्ट केल्यामुळे अर्जुन खूप जास्त टेन्शनमध्ये आहे। अर्जुनला सायलीची तर काळजी वाटतेच आहे, पण त्यापेक्षाही जास्त त्याला बाळाची काळजी वाटते। त्याला वाटतंय की या सगळ्यामध्ये आमचं बाळ उगीच भरडलं जातं आहे। नाही काहीही झालं तरी मला लवकरात लवकर सायलीला आणि आमच्या बाळालासुद्धा या सर्व प्रकरणातून सुखरूप बाहेर काढलं पाहिजे। तिकडे सायलीला ना व्यवस्थित वेळेवर जेवायला मिळत असेल ना कोणी तिची काळजी घेणार आहे। या अशा परिस्थितीत मी तिला नाही ठेवू शकत। मग तू चैतन्याला कॉल करतो आणि आपण सुद्धा या प्रकरणाच्या शोधाला सुरुवात करूया असं सांगतो। आता अर्जुन खूप टेन्शनमध्ये आहे। हे बघून चैतन्य म्हणतो की हो अर्जुन, काही काळजीच करू नकोस, आपण शोध घ्यायला सुरुवात करूया। पण मला नेमकं कळत नाही आहे की आपण शोध घ्यायचा कुठून, करायचं काय। नाही म्हणजे शोध घ्यायचं म्हटलं तर आपल्याला त्या मुलीबद्दल थोडीफार काहीतरी माहिती असायला हवी ना। आपल्याला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, मग आपण कुठून सुरुवात करायची, काय करायचं, मी सुद्धा तोच विचार करत होतो रे। मला पण माहिती आहे सायली वहिनीला अरेस्ट झाली आहे तर तू किती रेस्टलेस झाला असशील तू, पण काळजी करू नको रे, सगळं व्यवस्थित होईल। अर्जुन म्हणतो लवकरात लवकर सायलीला मला बाहेर काढावं लागेलच, आमचं बाळ आहे तिच्या पोटात। त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो आपण एक काम करूया, आपण ना त्या मुलीचा तो काका कुठून आला, कसा आला, त्याचं काय झालं नेमकं, तो कुठला होता, काय होता, ह्या सर्व डिटेल्सनी पुढे जायला सुरुवात करूया। मे बी आपल्याला काहीतरी तेव्हा मध्ये सापडेलच। आणि मग आता अर्जुन आणि चैतन्य शोधाशोध करायला सुरुवात करतात। तर आता अर्जुन आणि चैतन्य बऱ्याचशा ठिकाणी जातात, चौकशी करतात, पण त्या नावाच्या व्यक्तीला तिकडे कोणीही ओळखत नसतं। त्यावेळी मग अर्जुनच्या लक्षात येतं की म्हणजे सोनलला घ्यायला जो व्यक्ती आला होता तो खरं तर तिचा काका वगैरे कोणीही नव्हता, ते सगळं फ्रॉड होतं, खोटं होतं। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जो चैतन्य असतो तो ठिकाणी त्या पोहोचलेला असतो। मग चैतन्य हा सुद्धा अर्जुनला मदत करू लागतो। अर्जुन चैतन्याला सगळं सांगतो की तो माणूस फ्रॉड होता, खोटा होता। सायलीला तरी सोनलला त्या माणसाबरोबर पाठवावं वाटत नव्हतं, आम्हीच तिला फोर्स केला। त्यावेळी मग चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन, तुम्ही सुद्धा काही कुणी जाणून बुजून केलेलं नाही आहे, चल आपण आणखीन पुढे शोधत जाऊया, मला वाटतं आपल्याला या रस्त्यात काहीतरी नक्की सापडेल रे। आणि मग आता ते दोघंजणं पुढे चौकशी करत चाललेले असतात सोनलचा काका बनून जो माणूस आलेला असतो त्याच्याबद्दल। आता ते लोक विचारत असतात की या माणसाला कुठे पाहिलंय का, या माणसाला कुठे पाहिलंय का, पण आता कोणीच त्या माणसाला कुठेतरी पाहिलंय असं म्हणतच नसतं, कारण अर्थात तो व्यक्ती तिथला नाहीच आहे। तो व्यक्ती कुठून तरी दुसऱ्याच ठिकाणून आणला गेलेला होता, ते म्हणजे फक्त हे काम करण्यापुरतं। मग मात्र आता अर्जुन म्हणत असतो की बापरे, बघ चैतन्य, अरे किती मोठा ट्रॅप रचला गेला, अरे या माणसाला तर इथे कोणीच ओळखत नाही आणि तो काय म्हणाला होता की मला सगळे ओळखतात म्हणून। काय करायचं आहे आपण आता, मला काहीच कळत नाही आहे, सायलीला कसं सोडवायचं आहे। त्यावर चैतन्य म्हणतो हे बघ आपण प्रयत्न करतोय ना। अर्जुन म्हणतो नाही, मला प्रयत्न नाही, मला यश हवं आहे, मला रिझल्ट्स हवेत। काहीही झालं तरी सायलीच्या बाबतीत काहीही चुकीचं मी घडूच देऊ शकत नाही, आमच्या बाळाच्या बाबतीत काहीही चुकीचं व्हायला नको आहे। सायली काहीही झालं तरी आजच्या आज बाहेर यायला हवी, मी काय करू, कसं करू, मला नाही कळत आहे चैतन्य। आणि मग अर्जुन ढसाढसा रडायला सुरुवात करतो। त्यावेळी चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन हे बघ प्लीज रिलॅक्स हो, हे बघ या सर्व प्रकरणात आपल्याला जर मुळापर्यंत जाताना कोणी मदत करू शकणार असेल ना तर ती फक्त एकमेव व्यक्ती आहे आणि ती म्हणजे इकडे इन्स्पेक्टर सावंत। इन्स्पेक्टर सावंतांबरोबर मी बोलून घेतो, मी इन्स्पेक्टर सावंतना सगळं काही सांगतो, ते आपल्याला मदत करतील।
तो व्यक्ती कुठला होता किंवा काय होता हे सगळं आपल्याला शोधायला तर हवंच ना. मग अर्जुन म्हणतो, चैतन्य तुला जे हवं ते तू कर, पण काहीही कर, या माणसाबद्दलचे पुरावे लवकर शोधूया रे, मला सायलीची खूप काळजी वाटते. त्यावेळी चैतन्य होकार देतो आणि तो इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून मदतीची गरज असल्याचं सांगतो. इन्स्पेक्टर सावंत यायला तयार होतात. तर अर्जुन म्हणत असतो, सायलीला काही होणार तर नाही ना, सायली तिकडे ठीक तर असेल ना, सायलीने तिकडे काहीतरी खाल्लं तर असेल ना, तिला व्यवस्थित खायला तर मिळत असेल का. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अर्जुन शांत हो. अर्जुन म्हणतो, कसा शांत होऊ चैतन्य, अरे घरामध्ये सायली सगळ्यांसाठी किती काय करते, किती काळजी घेत असते सगळ्यांची ती, आणि आज तिच्या बाबतीत हे एवढं सगळं घडलं आहे आणि मी मात्र हेल्पलेस झालो आहे रे. त्यावेळी चैतन्य म्हणतो, अर्जुन तू हेल्पलेस नाही आहेस, तू खूप काही करू शकतोस सायली वहिनीसाठी आणि तू करणारसुद्धा आहेस, तू पुरावे शोधतो आहेस ना, मग इकडे आपण एका बाजूला उभे राहून चहा पिऊया. पाऊस तसाही खूप पडायला लागलेला आहे, जरा चहा प्यायलो तर अंगामध्ये तरतरी येईल आणि तसंही इन्स्पेक्टर सावंत येईपर्यंत आपल्याला कुठेतरी थांबायचंच आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो की नाही नको, मला चहा कॉफी काहीही खायची इच्छा नाही आहे. जोपर्यंत मी सायलीला निर्दोष सोडवत नाही ना तोपर्यंत मला काहीच नको आहे, काही खाण्यापिण्याचा माझ्यावर काही फरक पडणार नाही आहे. त्यावेळी मग चैतन्य त्याला सांगत असतो की अरे अर्जुन, पण तू हे असं खाणं पिणं सोडल्याने, हे असं विचित्र वागल्याने काही फरक पडणार आहे का. अर्जुन हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं, चल बरं चहा पिऊया. आणि मग चैतन्य बळाने अर्जुनला त्या एका टपरीजवळ घेऊन येतो. आता बरोबर त्याच टपरीच्या तिथे ज्या इन्स्पेक्टरला नागोबाने पैसे देऊन त्या मुलीच्या काकाबरोबर जायला लावलेलं असतं, त्याच टपरीवरती तो आता चहा पित असतो आणि आता तो फोनवर बोलत असतो. हो हो हो, मध्यंतरी मी सुद्धा खूप छापले ना. हो रे, खूप छापले. नाही प्रामाणिकपणा वगैरे कसलं काय, प्रामाणिकपणा जर करत राहिलो ना तर आयुष्यभर पगारावरच जगावं लागेल आणि त्या 10x10च्या खोलीत राहावं लागेल. अरे मध्यंतरी मी एक खूप मोठं काम केलं. हां, आणि आतासुद्धा नागराज शेठ मला ऑफर करतायतच, पण नको, त्या सायली प्रकरणामध्ये जे मिळालं आहे तेवढंच खूप आहे. त्याबरोबर मग समोरून त्याला विचारतात, सायली प्रकरण म्हणजे काय. मग तो सांगू लागतो, अरे सायली प्रकरण म्हणजे एक सायली नावाची मुलगी आहे जी एक अनाथ आश्रम चालवते. तिथल्या अनाथ आश्रमातल्या एका मुलीची आम्ही तस्करी केली आणि त्या तस्करीमध्येच आम्ही त्या सायलीला अडकवली. मग काय, त्या सायलीला अडकवली त्यासाठीच मला केवढे पैसे मिळाले. नागराज शेठनी मला खूप पैसे दिले, मला अगदी माल केलं असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही आहे. खरंच जर अशी कामं मिळत गेली ना तर कसं भारी वाटतं नाही मनाला. मध्यंतरीसुद्धा एक असं काम आलं होतं, पण त्या कामामध्ये माझ्या नोकरीला धक्का पोहोचेल की काय अशी एक भीती कुठेतरी सतत मनात खणत होती. म्हणून मग मीच विचार केला, नको बाबा, नाहीतर करायला जायचो एक आणि व्हायचं काहीतरी भलतंच. म्हणून मीच जाणून बुजून त्या सर्व प्रकरणात हात घालायला शिरलोच नाही. आता हे जे काही सायली प्रकरण आहे ते पहिलं निस्तरवलं पाहिजे, नंतर मग पुढे बघता येईल. काय गरम एक असताना दुसरी पोळी शेकवायला जायला नको ना, नाहीतर दोन्ही कच्च्या राहायच्या आणि मग तो विकृत पद्धतीने हसतो. आता हे सगळं काही अर्जुन शांतपणे बघत असतो आणि त्याचवेळी आता चैतन्य हा अर्जुनला म्हणतो, म्हणजे अर्जुन हे सगळं ह्या इन्स्पेक्टरने केलेलं आहे तर, आणि हे सगळं नागराजच्या सांगण्यावरून केलं. बाप रे, आणखीन किती खालच्या थराला जाऊन वागणार आहे हा नागराज, मला खरंच याचं काही कळतच नाही. त्यावेळी मग आता लगेचच अर्जुन हा तिकडे येतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, काय म्हणालास, बोल. त्यावेळी तो गप्प राहतो, काही बोलतच नसतो. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो, बास, कुणीही आमच्यामध्ये पडणार नाही आहे, कुणीच नाही, बोल लवकर, काय म्हणालास. हां, त्यावर तो वर्दीची इज्जत कर असं सांगतो. त्यावर अर्जुन म्हणतो, वर्दीची इज्जत करतोय ना म्हणूनच फक्त तुझा गळा धरला आहे, नाहीतर एव्हाना तुझे हात पाय मोडून तुझ्या गळ्यात घातले असते, समजलं ना. काय समजतोस काय तू स्वतःला. त्याबरोबर तो इन्स्पेक्टर म्हणत असतो, याचे परिणाम खूप वाईट आणि खूप गंभीर होतीला, लक्षात ठेवा. त्यावेळी आता लगेचच अर्जुन म्हणतो की काय परिणाम व्हायचे आहेत ते होऊ द्या, आम्ही नाही घाबरत. तर इथे इन्स्पेक्टर साहेब हे म्हणत असतात की अरे असा कसा नाही घाबरत, खाकीवाल्यांना नाही घाबरत म्हणजे हा लोकांबरोबर कसा वागत असेल, किती मूर्ख आहे हा व्यक्ती, किती रूढ आहे हा व्यक्ती. त्यावेळी अर्जुन म्हणतो, ओ तुमची शहाणपत्ती ना तुमच्याकडे ठेवायची आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मला पटापट द्यायची.
मी तुमचं फोनवरचं सगळं बोलणं ऐकलं, अगदी लाच कशी खायची हे शिकवण्यापर्यंत सगळं. त्यामुळे आता प्लीज पटापट खरं बोला. त्यावेळी चैतन्य अर्जुनला आवरतो आणि म्हणतो, अर्जुन अर्जुन हे बघ शांत हो, तू जे म्हणतोयस ना ते सगळं होईल, पण तू शांतपणे बोल ना त्यांच्याशी. अर्जुन म्हणतो, शांत बिंत काही नाही, आत्ताच्या आत्ता याने जर मला खरं नाही ना सांगितलं तर गरम गरम उकळताच्या ह्याच्या नरड्यात होते आणि ह्याचं काय करेन ना मला खरंच काहीच सांगता येत नाही आहे. हे बघ तू लवकर लवकर बोल, काय नक्की झालं आहे ते सांग मला. माझ्या बायकोला अडकवण्यासाठी तुला नागराजने किती पैसे दिले, का दिले, आणि मुळात तू ते पैसे घेऊन माझ्या बायकोला अडकवायचं असं का ठरवलंस. त्यावेळी मग मात्र इकडे चैतन्य म्हणू लागतो की हे बघ अर्जुन विचारतोय तोपर्यंत पटापट उत्तर दे, एकदा की त्याचं डोकं फिरलं की मग तो काहीही करू शकतो. त्यावेळी मग इकडे अर्जुन त्याला म्हणत असतो, बोल लवकर बोल नाहीतर. आणि मग अर्जुन त्याच्या 2-3 खनाखन मुस्काटीतसुद्धा लगावून देतो आणि म्हणतो, बोल आता तरी खरं बोल, नाहीतर तुझा खरोखर मी जीवे मारल्याशिवाय राहणार नाही. माझी बायको गरोदर आहे, 2 जीवांची आहे, आणि माझ्या गरोदर बायकोला तुम्ही तुरुंगात घातलीत. खरंच तुमच्यासारख्या नीच लोकांमुळे ना अख्खच्या अख्खं पोलिस डिपार्टमेंट बदनाम आहे. पण आता मी तुला सोडणार नाही आहे, तू माझ्या चांगल्या तावडीत सापडला आहेस. आणि काय म्हणत होतास नोकरीचं, नोकरी गेली नाही, जर खरं बोलला नाहीस ना तर नोकरी जाईलच 100%. आता मात्र इकडे ह्या इन्स्पेक्टरला काय करावं आणि काय नाही हे सुचत नसतं. तो अर्जुनला आणखीनही घाबरवण्याचा खूप प्रयत्न करतो. तो म्हणत असतो, विसरू नको मी पोलीसवाला आहे. अर्जुन म्हणतो, तू विसरू नको मी पनवेलमधला नामवंत सगळ्यात मोठा वकील आहे. जर तू मला त्रास देशील ना तर मी काय करेन ते फक्त एकदा विचार कर. नाही जर तुझी खाकी घालवली ना तर माझंसुद्धा नाव ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही. त्यावेळी मग मात्र आता इकडे तो घाबरतो. अर्जुन म्हणतो, हे बघ तू घाबरलायस हे तुझ्या चेहऱ्यावरतीच बघून कळतंय, त्यामुळे आता पटपट सत्य सांगून टाक, जे काय असेल ते बोल. त्याबरोबर मग तो बोलायला सुरुवात करतो. तर अर्जुन त्याला म्हणत असतो, आतापर्यंत खूप चुका तुमच्या सहन करत होतो, पण आता नाही, आता बास. पोलीस असाल म्हणून येईल तसं मनाला वागाल, मनमर्जी कराल असं नाही. सद्र निग्र नायक सदखलनायक असं जे ब्रीदवाक्य वापरतात त्याचा काय अर्थ होतो ते माहिती आहे. सज्जन लोकांचं कायम गुन्हेगारांपासून रक्षण कराल, गुन्हेगारांना गजाआड कराल असं. पण तुमच्यासारखी लोक पूर्ण डिपार्टमेंटच्या नावावर काळिंब लावतात. त्यावेळी मग मात्र इकडे आता जी सायली असते ती जेलमध्येच असते आणि जेलमध्ये बसूनसुद्धा ती तिच्या पोटावर हात फिरवून तिच्या बाळाला हेच सांगत असते की तुझे बाबा खूप स्ट्रॉंग आहेत, ते खूप मेहनती आहेत. बघ एव्हाना त्यांनी आपल्याला सोडवण्यासाठी काही ना काहीतरी तरतूद करायला सुरुवात केलीसुद्धा असणार. लवकरच तुझे बाबा ना आपल्याला इकडनं बाहेर घेऊन जातील ना, तू काळजी करू नकोस. आणि जोपर्यंत बाबा येणार नाही ना आपल्याला घ्यायला तोपर्यंत तुझी आई आहे तुझ्याबरोबर. तुला काळजी करण्याची काही गरज नाही आहे. तुझ्याबरोबर मी काहीही इथे चुकीचं होऊच देणार नाही आहे. काळजीच करू नकोस तू. हे सगळं ज्याने कुणी केलं आहे ना तुझे बाबा लवकरच त्यालासुद्धा शोधून काढतील आणि त्याला इथे आज जिथे आपण आहे ना तिथे पाठवतील. आजपर्यंत आपल्याबरोबर खूप लोकांनी वाईट केलं, पण आता नाही. आता तुझे बाबा कोणालाच वाईट वागू देणार नाही आहेत याची मला खात्री. त्यावेळी प्रिया सायलीकडे बघून हसते. तर सायली प्रियाला म्हणते, हस किती हसायचं असेल तेवढं हस, कारण मला तुला फक्त आजची रात्र बघायचं. तसं तुला हे तुरुंग रोजच बघावं लागत असेल ना. आता रोज तुरुंगच बघायला मिळतो म्हटल्यावर मग पर्यटन तरी कसं होणार, म्हणून हसली असशील ना. हसलीस तर हस. नाही, मला तू हसण्याबद्दल काहीही त्रास नाही आहे, पण लक्षात ठेव कितीही हसलीस कितीही काहीही झालं ना तरी इथून तुझी सुटका कधीच होणार नाही. रादर ती मी आणि माझे हे करून देणार नाही, कळलं ना. आता आयुष्यभर इथेच सडत राहा. आणि राहिला प्रश्न तुझा आणि तुझ्या होणाऱ्या बाळाचा, तर मला ना तुझ्या बाळाचं खूप वाईट वाटतं की बापरे कोण असणार आहे ते मूल ज्याच्या नशिबी तुझ्यासारखी दुर्दैवी, तुझ्यासारखी पापी, तुझ्यासारखी निखंडी बाई येणार आहे. खरंच ते मूल खूप दुर्दैवी असणार आहे. बिचाऱ्याचा काही दोषच नाही आणि जन्माला येण्याआधी एवढा मोठा धोंडा त्याच्या गळ्यात बांधला जाणार आहे आईच्या रूपात तू. असो. त्यावेळी मग आता प्रियाचा सुद्धा आवाज चढतो, सायलीचा सुद्धा चढतो. पण मग वेळेवर तिकडे हवालदार मॅडम येतात आणि म्हणतात, काय चाललं आहे गं तुमचं, गप्पा बसा की दोघीजणी. मग त्या दोघीही जणी गप्प बसतात. त्याबरोबर आता लगेचच सायली मनातल्या मनात म्हणत असते, अहो मला माहिती आहे तुम्ही लवकर याल, खात्री आहे माझं मन मला सारखं सांगतंय की एव्हाना तुम्हाला पुरावे मिळालेसुद्धा असतील. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा। ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू।